नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, जिल्हा परिषद मार्फत 7वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना मोफतमध्ये सायकल वाटप केली जाते. त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे, अर्जाच्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणामार्फत लेडीज सायकल योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या ठिकाणी बघू शकता, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मक बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण भागासाठी ही जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत विशेष घटक योजना व आदिवासी घटक योजना सन 2023-24 या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लाभार्थी यांना DBTद्वारे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, प्रवर्गातील शाळकरी मुलींना लेडीज सायकल पुरवणे यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याचा कालावधी काय आहे तर 1/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे. व्यवस्थित अर्ज करायचा आहे. तुम्ही पात्र झाला असाल तरच तुम्हाला हे मिळेल. जर तुम्ही योग्य अर्ज केला नाही तर तुम्ही अपात्रसुद्धा केले जाऊ शकता. जाहिरात द्यायची, अर्जाचा नमुना आणि अटी आणि शर्ती सर्व माहिती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. अटी शर्ती आपण खाली बघणारच आहोत. आता अर्ज कुठं मिळेल? बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. तसंच आवश्यकता कागदपत्राची प्रत जोडून भरलेला पूर्णपणे अर्ज त्याच कार्यालयात 1/7/2024 ते 31/7/2024 पर्यंत या कालावधीमध्ये सादर करायचं. म्हणजे अर्ज तुम्हाला प्रत्येक तालुक्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात मिळेल बुलढाणा जिल्ह्यातील. अशा प्रकारे सांगण्यात येत आहे आणि तेथेच तुम्हाला तुमचा अर्ज एका महिन्याच्या आत 31/7/2024 आत नेऊन द्यायचा. जाहिरात बघू शकता, zpbuldhana.maharashtra.gov यावरती तुम्ही बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय प्रत्येक तालुक्यातील तेथे सुद्धा तुम्हाला ही जाहिरात मिळून जाईल. अर्ज करण्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे 31/7/2024 आतमध्ये. हा अर्ज याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अर्जदाराचा फोटो म्हणजेच महिलेचा फोटो लावा. या ठिकाणी अर्जदार मुलीचे पूर्ण नाव टाकायचं आहे, वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर, शिकत असलेले शाळेचं नाव, वर्ग कोणत्या वर्गात शिकत आहे, नंतर जातीचा वर्ग SC आहे का ST आहे, नंतर समोर जात लिहायचे, अर्जदार यांची जन्मतारीख टाकायची आणि समोर 31/7/2024 रोजी त्यांचं किती वय झालं आहे त्या काय एज कॅल्क्युलेटरवर तुम्ही आरामात हे काढू शकता आणि त्यावर बघून टाकून द्यायचं. राहण्याचे ठिकाण, मुक्काम, कुठे राहतात, पोस्ट, तालुका या पद्धतीने टाका. अर्जदार दिव्यांग आहे का? असेल तर होय करायचं, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. आधार कार्डचा नंबर टाका, राष्ट्रीयकृत बँकेचं नाव टाका, तुमच्या IFSC कोड आणि समोर खाते नंबर टाका. अशा प्रकारची ही बेसिक माहिती तुम्हाला भरायची. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. या अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचायचं आहे. एक म्हणजे ग्रामीण भागातील तुम्ही असायला हवं. नंतर तुमचं वार्षिक उत्पन्न आहे तहसीलदारकडील दाखल्यावर 1,20,000च्या आतमध्ये असायला हवं. नंतर तुम्ही बघू शकता, तुम्ही इयत्ता ते 7वी ते 12वी याच वर्गात तुम्ही जर असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही बोनाफाईड प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ शकता. अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील तुम्ही असायला हवं. ग्रामीण किंवा दुर्गम भागातील विद्यार्थी असतील त्यांची शाळा कमीत कमी तुमच्या घरापासून 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हवी तरच तुम्ही यासाठी पात्र व्हाल. दिव्यांग लाभार्थी जर असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येते. आणि मागील 5 वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे. अर्ज विहित नमुन्यातच असावा. व्यवस्थित अर्ज, विना स्वाक्षरी अर्ज वगैरे केला तर तो तुमचा बाद होऊ शकता. उशिरा जरी तुम्ही अर्ज दिला तरी तो स्वीकारला जाणार नाही, अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत तुमचे अर्ज पात्र केले जातील. लाभार्थी यांना वैयक्तिक DBTद्वारे या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती रक्कम ही
दिली जाईल. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकमध्ये तुमचे पैसे ऑटोमॅटिकली येऊन जातील. तुमचं वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असावं, तो प्रमाणपत्र जोडायचं आहे, रहिवासी दाखला जोडायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड जोडून एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्मला जोडायचे आहेत. खाली पालकाची सही, नाव घ्यायचं आहे, परत विद्यार्थ्याची सही, नाव टाकायचं आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाकडून तुम्हाला एवढं हे प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे. त्यावरती तुमचं नाव असेल, राहणार कुठले, कोणत्या वर्गात शिकत आहे, अशी बेसिक माहिती, त्यांचा शिक्का घ्यायचा. खाली यायचं आहे बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे पडताळणीबाबत प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये भरून देतील. व्यवस्थित भरल्यानंतर सर्व अर्ज तुम्ही चेक करायचा आहे आणि नंतर तुमचा अर्ज हा त्या ठिकाणी जमा करून द्यायचा. अशा प्रकारे पूर्णपणे भरलेला अर्ज त्याच कार्यालयात तुम्हाला केव्हा जमा करायचा, तर 31/7/2024च्या आतमध्ये तुम्हाला हा अर्ज तुमच्या तालुक्याच्या कार्यालयात या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज हा करू शकता. अर्ज करण्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत.